नमस्कार. व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही चाललोय माळशेज घाटावर. आपण माळशेज घाटाला जाऊ. इकडे नगर, कल्याण आणि आळे फाटा. आता आपण कल्याण साईडला वळू. हा पारगाव फाटा आहे. लेफ्टला गेलं, राईटला गेलं की हा नगर कल्याण हायवे. हा सरळ नगरला रस्ता जातो आणि आता आपण कल्याण साईडला जाणार. आणि हा सगळं पारगाव फाटा आहे. हे पारगाव फाट्यावर तुम्ही आलं की सगळं तुम्हाला भेटून जातं. इथं भेळ ही फेमस आहे. मला लय आवडती भेळ. आता चाललो आणि हा इकडे वर मडला रस्ता जातो. आणि हा चाललो आम्ही कल्याणला नाही चाललो, फक्त माळशेज घाटात चाललो. आता व्हिडिओ ढग बघा कसले क्लिअर दिसतात. क्लिअर एकदम क्लिअर. आणि आता जी खिंड लागल ती याळ खिंड म्हणतात. कोणती खिंड म्हणतात? याळ खिंड. एकदम हा मस्त हायवे. आता आपण पावसाळ्यात तर कसं एकदम कार्यक्रम होते असं पावसाळ्यात नाही. नुसता पाऊस आणि उन्हाळ्यात नुसता ऊन. उन्हाची पण कमी नाही आमच्याकडे आणि पावसाची पण कमी नाही. नुसता पाऊस. आणि आंब्याची कमी नाही. आंब्यांची पण कमी नाही. आंबे बघू का, दाखवू का किती आणले. आमच्या घरचे आंबे दाखवू का. आंबे एवढे पिशवीभर आंबे. नुसते आंबे. जांभळं पुढे लागले का दिसतात का? पण जांभळच नाही भेटली. आता जून महिना चालू आहे त्यामुळे जांभळे नाही, आंबे नाही. हा काहीतरी विकतोय, याच्याकडे असतील तर माहित नाही. जांभळच आहेत त्याच्याकडे. ही आता आपण याळ खिंडीत आलो. जांभळच विकायला बसले ते बघा. जांभळच आहे. पायाला काय झालंय? बूट घातलाय सुरू असले. ह्या टोकाला एका काळात 90 इयर्सचा 1980 ला 80 ला नाही, मग 95 90च्या पुढे 80 ला तर बाबा 10 वर्षाचेच असतील, 5 वर्षाचेच असतील. 90. शाळा जोपर्यंत चालणार तोपर्यंत. आणि ही येळखिंड, ही खिंड तोडून माळशेज घाट तयार केलेला आहे. माळशेज घाटाचा पहिला टप्पा. आता आपण केली आहे करंजाळ्यात एंट्री. नुसते ढग. इकडे सगळे आमचे रिलेटिव्ह राहतात. सगळे 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 सगळे. आणि हे समोर दिसतंय तो पिंपळगाव जोगा धरण. धरणात पाणी यावेळेस लेवल कमी नाही झाली. आणि हा समोर कुठला डोंगर आहे? हा समोर का? नाही शिंदोळा पुढे. हा शिंदोळा नाही कुठला आहे तिकडनं काय बोलतात? पर्वतरांग. हा सगळा सह्याद्री इथून तिथून. आणि ही समोर आहे ना, ह्याच्या त्या साईडला हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगडाची ती डोंगर रांग आहे. आणि समोर तिकडं उदाळा. आणि तसंच खाली तिकडं माळशेज घाट. आणि हा पुढं हा जो समोर दिसतोय हा वाला, हा शिंदोळा आहे. हे असं शानपणा करत आल्यावर इथं झाला तो ऍक्सिडेंट. इथं इथं झाला. इथंच त्याचा कान पण तुटून पडलेला. ऍक्सिडेंट अजून सरळ आला तर उडावला त्याने. इथून उडावला काय अडचण का? पुढच्या कॉर्नरला नाही, इथंच मोरी टाकले. करंजाळेगाव इथं खाली. करंजाळेगाव. हॉटेल वरती असं हे केलंय राहायला. आणि इथं शिवनेरी. इथं आम्ही आलो की इथं स्टॉप घेतो, पण आता सध्या नाही घेणार हॉटेलला स्टॉप. इथं स्टॉप घेणार. त्यांनी पण जर तुम्ही आले तर इथं विजिट करा. इथं पण मस्त केलंय शिवनेरी हॉटेल. आणि खाली सुंदरीचं सोन्याचं घर. त्या बघा तिथं जे दिसतंय ते सोन्याचं घर. कुठे गेलं? हा हे बघा इथं सोन्या कपडे वाळत घातलेलं आहे. हे सोन्याचं घर. आता आम्ही चाललो पुढं. सुंदर आणि सोन्या तिथंच. आणि हा माळशेज घाट. पायथ्याला आम्ही आणि हा ह्या पायथ्याला आम्ही कारवा आणायला येतो. तिथं आंबे पण खायला येतो, पण आता आंबे खायला आलोच नाही. आम्हाला टाइम नाही. शिंदूबाईकडे. हा ती शिंदूबाई तिथं. हे फेमस हॉटेल्स आहेत.
तुम्ही येऊ शकता, राहू शकता. लेक वाईब्स 2 व्हीलर वाले इथे लेक वाईज हे लेक वाईब्स हे आमच्या गावातल्या पसंत बंद आहे. इथून इकडे हा इथून इकडे तुम्ही बंधाऱ्यावर जाऊ शकता. बंधाऱ्यावरून परत तिकडची 12 गाव फिरू शकता. अखिरेश्वरला जायला इकडे हरिश्चंद्रगड समोर जो दिसतोय तो हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगडाला हा टोलर खिंडीतून तुम्ही त्या साईडला जाऊन हरिश्चंद्रगडाला जाऊ शकता. तोच तो 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 तिथे आहे तो हरिश्चंद्रगड. आणि हा रस्ता जातो हरिश्चंद्रगड, काळू वॉटर धबधबा, आडराई जंगल. आडराईचा ट्रेक करायला इकडे आपण जाऊ शकतो. आणि हा खाली खुबी गाव, ही पटकवाडी. आता आपण खुबीला आला तर शेळक्यांकडे आलो. हे सगळे आंब्याची झाडं. गावठी आंबा खायचा असेल तर चालूच नाही केला. हा ही आंबराई, हा उदाळा. समोर जे मंदिर दिसतंय तो उदाळ्याचे. शेळक्यांचे बरं का ते नाही का अंधारवाडी. ही अंधारवाडी असं येते. ही आंबराई तिकडे मोकार आंबा नाही त्या. आणि हा शिंदोळा. आपण त्याच्यावर गेलेले व्हिडिओ टाकलेली आय बटन मध्ये नक्कीच मिळून जाईल. आता चाललंय माळशेजला. पावसाळ्यात आल्यावर नुसत्या खेकडे किरवे 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 लागतील तेवढे किरवे. आता रस्ता मस्त झाला एकदम. मस्त रोड ट्रिप चालू. ही वरती खुबी गाव आहे. आणि हे जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे. ह्याच्यानंतर ठाणे जिल्हा चालू होतो आणि पुढे मुरबाड तालुका चालू होतो. आणि हे जुन्नर पुण्यातलं एकदम लास्ट गाव आहे घाटावरचं. आणि आम्ही सगळ्या घाटी लोक आहेत. त्यांनी घाटी म्हणजे आपणच म्हणले बरं ना. मग काय. आणि घाटाखाली कोकण चालू होतो. आणि हे इथे पुणे जिल्ह्याची हद्द समाप्त होते आणि इथून ठाणे जिल्हा चालू होतो. हे लास्ट घर आहे पुणे जिल्ह्याचं. आणि ही MTDC आहे. नको, ही MTDC आहे. दिसतंय की नाही माहित नाही. दिसत असेल मे बी. इथून आहे बघा. पुणे जिल्हा संपल्यामुळे रस्ता पण संपला आणि याचा चालू झाला. ठाण्याचा रस्ता पण चालू झाला. तो पण डांबरी. अरे हे काय दिसतंय. हा उदाळा. आणि इथं आमचं कुलदैवत आदिवासी लोकांचं घाट सुरू. आता आम्ही जाणार आहे देवाला. गर्दी तर आहेच आहे पण तरी पण आम्ही दर्शन करून येणार आहे. गर्दी तर भरपूर आहे. आज रविवार आहे तरी पण लोक आहेत. हा उदाळा आहे समोरचा. आणि ह्याच बरोबर त्या साईडला बगडवाडी आहे. आम्ही इथून आले की डायरेक्ट ह्या देवाला येऊ शकतो पण आम्ही येत नाही. रस्त्याने येतो. हा इथून पप्पांच्या काळात यायचे पण आम्ही येत नाही. आम्ही तर अजून नाही आलेले आणि येणार पण नाही. आता आम्ही चाललो. ही सियारा गाडी कोणाची माहित नाही. खाली घेऊ का कशाला. आम्ही इथं देवाला चाललोय चोडोबाला. खाली घेऊ का गाड्या घ्या घ्या तिथे राहा. चला आता आम्ही आता चोडोबाला चाललोय. चोडोबा देवस्थान दगडलंय मोठा आहे दगडावर. हा हे बघा ह्या घाट इथे ना. आणि मंदिर इथं खाली आहे. गाडीमुळे जरा झाकलंय पण लोक खूप जागृत देवस्थान आहे. तुमच्या नवस पूर्ण होतात. चालू पाणी बिणी आहे वाटतं. जाऊयात पुढे बघूया. आता सध्या तर उतरलो आम्ही. आमची गाडी ती जी समोर दिसते ती MTDC. आणि समोर हे इथं आहे हे हरिश्चंद्रगड आहे.
दिसतं ना. TMTDC अरे का दिस आदिवासी लोकांचं कुलदैवत आहे चढोबा. आमचं म्हणजेच आमचं कुलदैवत आहे. आम्ही तर देवाला दर्शनाला आलेलो आहे. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. आणि ज्यांचे नवस पूर्ण झाले ते आता आता आम्ही दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन चाललोय. माहित नाही जाणे केले. लेट्स वी कॅन गो. आम्ही चाललोय आणि ही एसटी तुम्हाला डायरेक्ट ठाण्याला पोचवेल. आणि हा जो रस्ता आहे इथून बनबनीतून त्या साईडला गेले की लगेच बगाडवाडी. हा आणि ह्याच देवाचा परत एक त्या साईडला परत देवस्थान आहे चढोबा न उगम. हे प्रॉपर देव आहे आणि ह्याच देवाचं ते हे तिकडे त्याच देवाचं स्थानक आहे. दोन्ही पण देव नवसाला पावणार आहे. तुम्ही येऊन नवस करू शकता. तुमचा नवस पूर्ण होईल. होतोच. पप्पांनी नवस केला होता चढोबाला आणि पप्पा कामाला लागले. आता चला जाऊया. सगळा घाट सेक्शन आहे. हा उदाळा आहे. उदाळ्यावर पोरी जाती नाही पण काय झोले माहित नाही पण जाती. बैरोबा आहे तिथं. बैरोबा आहे तिथं जाती नाही पोर. फक्त पोरच जातात. त्यामुळे तेवढ्या डोंगरावर आहे. तो लय उंच आहे. इकडनं दिसताना हा जरी बारीक दिसत असेल तरी पण चालायला वाट एकदम डेंजर आहे. हा सगळा घनदाट जंगल आहे. हे सगळं माळशेज घाट आहे. डू विजिट. इथून पाय आंबे जर खायचे असेल तर पाय जाओ. तुम्ही गेलो तुम्हाला बाकीचं दिसणारच नाही काय एवढे चिन खाली पावसात तर काही दिसतच नाही. आता पण दिसत पावसात तरी इव्हन इथं आलाय ना तुम्हाला पुढचा रस्ता पण दिसणार नाही. एवढा पाऊस आहे इथं. तुम्ही लडाखला जाता तुम्हाला इकडेच लडाखचा अनुभव करू शकता. येऊन जा एकदा. धडकन पैसनम सावधान. नुसता जंगल जंगल जमीन. आता त्या नवीन पिक्चरची शूटिंग इथंच झालेली. कुठला तरी रिलीज झाला. कुठला पिक्चर आहे आता सांगत नाही ना. ते सांगितलं असं मी पिक्चर बघत नाही. ह्याचे तेच शूट झाले ते सगळं खाली. हा आता नवीन हा इथंच शूटिंग झालंय सगळं. ते जुन्नर तालुक्यात भरपूर आहे. पण हे जुन्नर तालुक्यात नाही. जुन्नर पासून जवळ आहे पण मुरबाड तालुक्यात ठाणे जिल्ह्यात. मुरबाड धडकन 10 ते 12 किलोमीटरचा हा पूर्ण घाट आहे. पुढं आणलं मला एक नाही दिसला. ते काय मागं उमराव पडाले हे समोर हे. हा इथला वॉटरफॉल पण फेमस आहे पण सगळा पावसाळ्यातच. आता काहीही नाही. हे बघा पावसाळ्याची तयारी चालू आहे इथं. एकदम भक्काम पॅक करून घेतोय मस्त मोठा. आणि थंडान पाऊस पडत असतो. पण आता मला काय जर पाऊस असतो तर सगळं ग्रीन हिरवळ असते. काहीच नाही. मुरबाड 5 किलोमीटर फक्त 5 किलोमीटर. मुरबाड काय झाला जास्त असेल. किती 25-30 असेल. मला 5च दिसला. 5च आहे तिथे पण 25च्या वर असेल त्या. 5 स्पीड हे बघा गाड्या चालत 12 किलोमीटर. लोक पाय कुठे चालले तर पोरा घेऊन चालल्यात.
आहे कोकणकडा. आमच्याकडे नुसते कोकणकडे आहेत, नुसते कोकणकडे आहेत. अगोदर काय करू आपण, देवाच्या पाय पडून येऊ. हा, अर्ध्यात जाऊ पुढं. हा, आता इथं बोगदा आहे हे बघा. आणि जो काय तो झुलणारा पूल आहे ना, ट्रान्सपरन्सी वाला, तो इथंच होते, अजून झाला नाही. इथं बोगदा. अरे हे काय झालं. मस्त डोंगर रांग आणि इथे लगेच गणपती मंदिर. जागा लावायला येऊ काही. गणपती मंदिर आहे इथं. नको पुढे घ्या, पाड्यात जागा नाही इथं. खतरे दिसते. आला पिला जास्त झाली. माळा म्हणजे आपला डोंगरांचा माळा म्हणायचा. हा होय. मुळ्यात काय पिकत आहे? भाजीपाला. आपल्या मुळ्यात काय पिकत आहे? आंबे. आंबा जांभूळ. इकडे त्यातलीच मी एक चिकने चिकने बरं का. इथं लय पाणी पडते बरं का. तुम्ही लडाखचा एक्सपिरियन्स इथंच घेऊ शकता. लडाखला जायची गरज नाही तुम्हाला. इकडचा मिनी लडाख तुम्हाला नक्कीच एक्सपिरियन्स येऊ शकतो. इथे नाही वरून डायरेक्ट गाडीवर पाणीच पडते, पाणी, त्यामुळे नुसतं लय भारी पाणी. लय भारी वाटतं, फिरलं भारी वाटतं त्याच्यात. नुसता पाऊस, मस्त पाऊस, पाणीच पाणी. पाणीच पाणी. चला दा कॉर्नर पर्यंत. कॉर्नर पर्यंत जायचे आपल्याला. तिथं मस्त पैकी फोटो काढूया. हे गाण्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आम्ही उभी रीलसाठी. कल्याण अहिल्यानगर तिकडचं नाही. काळू वॉटरफॉल आहे इथे. तेच मला दिसत नाही काय. हा दिसतंय का. दिसतंय का. तिथे तो काळू वॉटरफॉलचा. तिथं काळू वॉटरफॉल आहे आणि ती काळू नदी अशी वाहत 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 खाली जाते उल्हासनगरला आणि पुढे जाऊन समुद्राला मिळते. आणि इथे काळू वॉटरफॉलच्या उगमस्थान. मुंबई लागली इकडून असं हे डोंगर. हा माळशेज घाट. माळशेज घाटाला गाड्या चालतात.
कसं आहे आमचा कार्यक्रम? एकदम फर्स्ट क्लास.